मुंबई पुणे प्रवास करणारा असा एकही माणूस नसेल ज्याला खंडाळा घाटातल्या ट्रॅफिक जॅमचा आणि त्या धोकादायक वळणांचा मनस्ताप झालेला नाही, बरोबर ना? पण आता या समस्येवर एक कायमस्वरूपी आणि खरोखरच थक्क करणारा उपाय समोर आला आहे, तो म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प. आजच्या विश्लेषणात आपण एका खऱ्या-खुऱ्या इंजिनिअरिंग चमत्काराबद्दल बोलणार आहोत. चला तर मग या अद्भुत प्रकल्पाची सफर सुरू करूया. तर या स्पष्टीकरणात आपण या प्रकल्पाची संपूर्ण ब्लूप्रिंट समजून घेणार आहोत. हा नवीन मार्ग का बनवला, या प्रकल्पाची व्याप्ती आणि खर्च, सह्याद्रीत बांधकाम करताना आलेली भयानक आव्हाने, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांसाठी याचे थेट फायदे काय आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला एकामागोमाग एक हे सगळे मुद्दे उलगडूया. सर्वात आधी पाहूया या नवीन मार्गाची गरज का पडली आणि त्याचं स्वरूप नेमके कसे आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, जुना खंडाळा घाट म्हणजे अक्षरशः डोकेदुखी. ती जीवघेणी वळणे आणि गाड्यांच्या लांबच्या लांब रांगांमुळे खूप वेळ वाया जातो. पण हा जो नवीन मिसिंग लिंक मार्ग आहे ना, तो या धोकादायक डोंगरांना पूर्णपणे बायपास करतो. या 2 सरळसोट बोगदे आणि दरीवर बांधलेले 2 अतिशय उंच पूल आहेत. थोडक्यात सांगायचे तर आपला प्रवास आता खडतर नाही तर एकदम सिमलेस म्हणजे विना अडथळा होणार आहे. आता हा आकडा जरा लक्ष देऊन ऐका. 23.75 हा फक्त एक आकडा नाहीये बरं का, तर तो एका भव्य रेकॉर्डचा पुरावा आहे. तब्बल 23.75 मीटर रुंदीचा हा बोगदा आहे. म्हणजेच हा जगातल्या सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक आहे. फक्त विचार करा, हे काही साधंसुधं काम नाही. हा एक जागतिक दर्जाचं इंजिनिअरिंगचा चमत्कारच आहे. आणि याला जोड मिळते ती टायगर पॉइंटजवळ बांधलेल्या एका भव्य केबल स्टेट पुलाची. ही संपूर्ण रचना पाहिल्यावर खरोखरच अवाक व्हायला होतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढं सगळं उभं करायला पैसा आणि वेळ किती लागला. चला या प्रकल्पाची व्याप्ती आणि खर्च समजून घेऊया. 6,500 कोटी रुपये. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. डोंगर पोखरून एवढा मोठा आणि अत्याधुनिक मार्ग तयार करण्यासाठी साधारण 6,695 कोटी ते तब्बल 7,500 कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक केली गेली आहे. यावरूनच आपल्याला या प्रकल्पाच्या भव्यतेची नक्कीच कल्पना येते. या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये झाली. सुरुवातीला 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं टार्गेट होतं. पण मध्येच आलेली कोविडची महामारी आणि सह्याद्रीची अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती यामुळे कामाला अपरिहार्यपणे विलंब झाला. पण आता साधारण 2500हून अधिक दिवसांचा हा प्रदीर्घ प्रवास मे 2026 मध्ये पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे आणि तेव्हा हा मार्ग आपल्यासाठी खुला होईल. हा इतका मोठा प्रकल्प उभा राहण्यामागे एक मोठी टीम आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आकाराला आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC या संपूर्ण कामावर थेट देखरेख करत आहे आणि प्रत्यक्ष बांधकाम करण्याची अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी नवयुग इंजिनिअरिंग आणि एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या नावाजलेल्या कंपन्यांनी पार पाडली आहे. आता वळूया सर्वात थरारक भागाकडे, ते म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधलं आव्हानात्मक बांधकाम. हे काम म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्ग विरुद्ध मानव असा संघर्ष होता. कल्पना करा, सह्याद्रीतला तो अतिशय टणक खडक कापणं हेच मुळात एक भयंकर मोठं आव्हान होतं. त्यात लोणावळा परिसरातील तो मुसळधार पाऊस आणि वेगाने वाहणारे वारे कामात सतत अडथळे आणत होते. पण यातलं सर्वात नाजूक आणि कठीण काम कोणतं असेल तर ज्यावेळेस खाली बोगद्याचं काम सुरू होतं तेव्हा बरोबर त्याच्या वर असलेल्या लोणावळा तलावातील पाण्याचा साठा आणि तिथलं पर्यावरण पूर्णपणे सुरक्षित ठेवणं. इंजिनियर्सनी हे अत्यंत कौशल्याने साध्य केलं. निसर्गाशी 2 हात करून बांधकाम तर पूर्ण झालं, पण अशा बंदिस्त बोगद्यात प्रवाशांच्या सुरक्षेचं काय? त्यासाठी बसवलेल्या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींबद्दल आपण आता जाणून घेऊया. इथे इंजिनियर्सनी अप्रतिम दूरदृष्टी दाखवली आहे. मुख्य बोगद्याला जोडूनच अगदी समांतर असा एक एस्केप टनल म्हणजेच आपत्कालीन बोगदा बांधण्यात आला आहे, जेणेकरून अपघात किंवा आगीसारखी परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांना त्वरित सुरक्षित बाहेर पडता येईल. याशिवाय संपूर्ण बोगद्यात हायटेक CCTV कॅमेरे आणि हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स लावले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगीसारख्या घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी एक पूर्णपणे स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा इथे सज्ज असणार आहे. आणि आता शेवटच्या टप्प्यात आपण पाहणार आहोत की रोजच्या प्रवासांसाठी या नवीन मार्गाचे नियम काय आहेत आणि याचे थेट फायदे काय होणार आहेत.
हे पहा, नियमांनुसार इथे हलकी वाहने म्हणजेच कार्स, बसेस आणि इतर सर्व प्रवासी वाहनांना ह्या मार्गावरून जाण्याची पूर्ण मुभा आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव जड मालवाहू ट्रक्स तसेच स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर्सना ह्या मार्गावर प्रवेशबंदी आहे. सर्वांचा प्रवास निर्धोक व्हावा म्हणूनच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रवाशांसाठी सर्वात मोठा आणि दिलासादायक मुद्दा कोणता असेल तर तो हा आहे. मिसिंग लिंकवरून प्रवास करण्यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त किंवा जास्तीचा टोल भरावा लागणार नाही. आपण एक्सप्रेसवेसाठी जो नेहमीचा टोल देतो त्याच पैशात आपल्याला या जागतिक दर्जाच्या आणि अत्यंत सुरक्षित मार्गावरून प्रवास करता येणार आहे. खिशाला कोणतीही वेगळी झळ बसणार नाही. ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय तर मुंबई आणि पुणे यांच्यातलं अंतर तब्बल 6 किलोमीटरने कमी होणार आहे. घाटातली ती कटकट आणि ताणतणाव तर संपेलच, पण यासोबतच प्रवाशांचा तब्बल 30 ते 45 मिनिटांचा अत्यंत मौल्यवान वेळ वाचणार आहे. विचार करा, हाच प्रवास आता किती वेगवान आणि एकदम तणावमुक्त होणार आहे. तर जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. सह्याद्रीच्या त्या अवाढव्य पर्वतरांगांवर मात करणारा हा चित्तथरारक इंजिनिअरिंगचा आविष्कार तर आपण पाहिलाच. पण हा मेगा प्रोजेक्ट भविष्यात महाराष्ट्रातील प्रादेशिक प्रवास आणि एकूणच आर्थिक विकासाला कशा प्रकारे एक नवीन आकार देईल यावर नक्की विचार करा. आजच्या या स्पष्टीकरणात आपण हा संपूर्ण प्रकल्प उलगडून पाहिला. अशीच माहितीपूर्ण आणि रंजक चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा.